म्हणून. अहो जे आई वडील तुम्हाला जन्माला घालतात, लहानाचा मोठा करतात, त्यांचा एवढा मोठा विश्वास. काय वाटत असेल त्यांच्या मनाला, काय वाटत असेल त्यांच्या जीवाला, किती वेदना देत आहात तुम्ही. अहो आज कित्येक पोरं पोरी पळून लग्न करत आहेत. कुणी म्हणत असतील कृष्ण भगवानानेही तसंच केलं. नाही रे मूर्खाओ, तुम्ही प्रेम नाही करत, तुम्ही या शरीराच्या आहारी गेल्या. कृष्ण भगवान तसे नव्हते. अहो त्यांचं खरं प्रेम होतं राधेवर. त्यांचं लग्न कुणासोबत झालं? रुक्मिणी सोबत. पण नाव अजूनही राधा कृष्ण. हा आपल्याला केव्हा समजेल? तरी पण आज आपण शरीराच्या आहारी गेलो आहोत. कित्येक बलात्कार आज आपल्या महाराष्ट्रात होत आहे. कशामुळं? अहो आज स्त्रियांकडे बघण्याची दृष्टिकोनच बदलला आहे. याचा कारण स्त्रिया बदलल्या आहेत. अहो स्त्री सारखी जर दिसली ना, कुणाचीही नजर वाकडी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगायचे, अहो पर स्त्री आही समान. अहो जेव्हा शाहिस्त खानाची भाषी, तुम्हाला एक उदाहरण सांगते छत्रपती शिवाजी महाराजांचा. अहो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्त खानाचे बोट छाटले ना, तेव्हा शाहिस्त खानाची भाची कुठतरी दिसत नव्हती, कुठतरी बाहेर गेली होती. तेव्हा शाहिस्त खानाची बहीण आली आणि म्हणते, हुजूर आपकी बाची यहाँ दिख नहीं रही, क्या करूं? क्या पता वो आपका दुश्मन शिवा ले तो नहीं गया. शाहिस्त काय म्हणतो माहित आहे का? ए बहना, वो शिवा वैसा आदमी नहीं है. अरे वो दुश्मन के गले चाट सकता है, लेकिन किसी पर स्त्री को हात नहीं लगा सकता. अशी महिमा आपल्या छत्रपती शिवाजीराजांची. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज बलात्कार होत आहे. कोणावर? स्त्रियांवर. मग कसं होणार? कसं होणार हो? खरी गिरिजा परी, गिरिशी खरी गिरिजा परी, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरी लहरा, गिरिजा शिवाजी गाजा. उगवला तारा तिमिरी लहरा, गिरिजा शिवाजी गाजा. गिरिशी खरी गिरिजा परी, गिरिशी खरी गिरिजा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरी लहरा, गिरिजा शिवाजी गाजा. उगवला तारा तिमिरी लहरा, गिरिजा शिवाजी गाजा. उगवला तारा तिमिरी लहरा, गिरिजा शिवाजी गाजा. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा हिंदू मुसलमान एकत्र नांदत होते. अहो फक्त शिवाजी महाराजांना मुसलमानाचा राग नव्हता हो. त्यांच्या विचारांच्या, त्यांच्या समाजांच्या, आपल्या हिंदू लोकांच्या जो विरोधात जात होतो ना, त्यांचा राग होता फक्त. नाहीतर मुसलमानाचा राग नव्हता. आणि आज आपण जाती जातीत वाटून घेतलो आहोत. तो बौद्ध आहे, तो मुसलमान आहे, मी हिंदू आहोत. काय आपण? अहो आपली संस्कृती एक, आपले धर्म एक, आपले साधू संत सांगून गेले ते एक,
आणि आपण अनेक. अहो गावोगावी पहिले लग्न व्हायची, कशी व्हायची माहित आहे का? मोठी सुंदर व्हायची हो. आणि त्या गावांमध्ये लग्नांमध्ये सुंदर सुंदर गाणीही व्हायची. माहित आहे का कशी गाणी व्हायची? नव डेरीले नव पात्या, नव डेरीले नव पात्या. समोरचा माहित आहे का मायो? समोरचा माहित आहे? अहो एखादा जावई माझ्या भाऊ सारखा समोर बसले, त्यांच्यासारखं थोडस दष्टपुष्ट राहते, तर त्याला का म्हणते त्या बाया माहित आहे का? नव डेरीले नव पात्या, नव डेरीले नव पात्या. अन मांडव सुतावते बाई ढाटे सांगा. मांडव सुतावते म्हणते दादर पोटे. का झालं हो? त्याचं शरीर आहे थोडस मोठं आहे, तर या बाया सुधरू देतच नाही. माय जावयाला तर मुडीच नाही. अहो तेवढ्याने त्याचं भागत नाही. अजून जावई थोडसा येते ना मांडवातल्या खुर्ची खाली बसते, तेव्हा काय म्हणतात पान बाया? लहान लाकोरी मोठीला कोरी, लहान लाकोरी मोठीला कोरी. आणि जावयाच्या खुर्ची खाली भांडी सांगा, भांडी कुतरी म्हणते. म्हणजे किती चेष्टा करते तो एखाद्याची. पण एखाद्याचा हास्य उडवताना मजा वाटते, मजा वाटते ना. पण जेव्हा स्वतःवर बारी येते ना, तेव्हा सजा होते हो. तेवढ्या नाही भागत नाही यांचा, त्याचा पिछा सोडतच नाही हो. हे माय हो, हा लग्नाच्या दिवशी वांगे कांदे भेदरी मिरच्या पूर्ण गोळा करते ना, थोडस येऊन मांडवातल्या बाजूखाली लेखते माये. ते का म्हणते माहित आहे का? लहान वटाला मोठा वटाला, आणि मांडवातल्या बाजूवर बाई हल्ल्या उठाना, पाना हल्ल्या उठाना म्हणते. अहो पण ही अशी गमती शमतीची गाणे होतेच. अहो आणखी एक गाणं म्हणते माहित आहे का? पाळाचा आंबाबाई कावळेरा. हा कोणता पक्षी हो गे कावळेरा? अहो कावळा तरी म्हणा, नाही तर कावळा तरी म्हणा, पण कावळेरा नाही ना. पण तरी पण पाळाचा आंबाबाई कावळेरा खाते, अन लाळाची शालूबाई नवरी होते. लाळाची शालूबाई नवरी. अहो तेवढ्यात एक आजीबाई पण येते माये. तातर गुतर त्या म्हणते माझ्या नातीचं लुगम नाही म्हणते, ते मी करून पाहिजे म्हणते. हो गे बाप्पा खरंच. तर पहा त्या आजी कशी म्हणते, बाबा 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 के पापे बापे. महापाळाचा आंबा तिच्या तोंडातच राहील ना, पुढची मरून जाईल. कसा होईल हो? आणि लग्न केलं डोक्यात आणि राम नाम. पण आपण आपली परंपरा जोपासतो ना. तरी पण आजकालची पोरं पोरी पडापडीचे धंदे करत आहेत. असे करू नका रे. आपल्या आई वडिलांचं मन दुखवू नका. अरे लग्न करायचं कसं माहित आहे का? मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटत असेल माझा बाप कर्जात डुबू नये, माझी आई कर्जात डुबू नये, माझा भाऊ कर्जात जर डुबू नये, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, एखादा गरीब घरचा मुलगा असेल, एखादी गरीब घरची मुलगी असेल ना, तुम्हाला माहित आहे का किती मोलाचं योगदान आहे या मंडळाचं? कसा करता येईल माहित आहे का?
अहो जे डीजे तुम्ही